वाशिम जिल्ह्यात जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण बळीराजा कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे। सध्या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आशेने आभाळाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे। यंदा जून महिना उलटून जात असला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे। खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने अनेक भागांतील शेतकरी केवळ पावसाची प्रतीक्षा करत आहेत। शेतात पेरणी करावी की नाही की आणखी काही दिवस थांबून वाट पाहावी अशा मोठ्या संभ्रमात सध्या इथला शेतकरी सापडला आहे। खरीप हंगामासाठी शेतकरी एप्रिल महिन्यापासूनच शेताची मशागत, नांगरणी, वखरणी यांसह इतर सर्व पूर्वतयारी करून ठेवतो। ही सर्व कामे आटोपल्यानंतर तो पावसाच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहत असतो। यंदा मात्र अपेक्षित पाऊस झालाच नसल्याने शेतातील सर्व तयारी पूर्ण असूनही पेरण्या खोळंबल्या आहेत। गेल्या मे 25 रोजी रोहिणी नक्षत्र तर 7 जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली होती। पारंपरिक आणि व्यावहारिक दृष्ट्या मृग नक्षत्रात पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडण्याची मोठी अपेक्षा असते। मात्र यंदा या नक्षत्रातही पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे। आता उद्या 22 जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होत असून या कालावधीतही जर चांगला पाऊस झाला नाही तर संपूर्ण खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोरवेल किंवा इतर सिंचनाची व्यवस्था उपलब्ध आहे त्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून काही प्रमाणात पेरणीची कामे सुरू केली आहेत। मात्र कोरडवाहू शेती करणारे शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने त्यांचे डोळे अजूनही आकाशाकडे लागले आहेत। दरम्यान हवामानातील बदलांमुळे यंदा पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या लहरी हवामानामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही कमालीचे त्रस्त झाले असून अनेक भागांत आता तीव्र पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने धरणांमधील पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडले जाणार नसल्याचे प्रशासनाने आधीच स्पष्ट केले आहे। अशा परिस्थितीत पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। वेळेत पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळू शकतो। मात्र पावसाने अशीच दडी मारून ठेवल्यास शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकणार आहे। ज्या धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन पाणी पिण्यासाठीच वापरले जात आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक बनले आहे। तसेच धरणांवर अवैध उपसा करणारे मोटार पंप चालू असतील तर त्यावर कडक कारवाई करून ते बंद करावेत आणि ते पाणी पिण्यासाठीच सुरक्षित ठेवावे अशी मागणी होत आहे। पाऊस नसल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून आता त्याचा संपूर्ण भार देवावर आहे। यातच शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखीचे येत्या 28 आणि 29 तारखेला वाशिम जिल्ह्यात आगमन होत आहे। या माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर तरी जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन होईल आणि पावसाला सुरुवात होईल अशी भाबडी आशा आता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।